जमिनीवरती झोपल्यामुळे काय होत असतं की सापांना माहित नसतं की ही जागा नक्की इथे माणूस झोपलाय किंवा काय. ती एक जागा अशी आहे ज्या ठिकाणी सर्पदंश जास्तीत जास्त आढळलेले आहेत. तर आपण डेफिनेटली हा जो संघर्ष आहे सापांचा आणि माणसाचा हा कमी करू शकतो. नमस्कार. राज्यातील अनेक भागात गेल्या काही दिवसांपासून स्नेक बाईटच्या घटना वारंवार घडत आहेत. पावसाळ्याचे दिवस आहेत आणि या दिवसात मोठ्या प्रमाणावर साप जे आहेत ते घराकडे, शेताकडे आकर्षित होण्याचं प्रमाण जे ते वाढतं आणि यातूनच अनेकदा स्नेक बाईट जे आहेत ते घडत आहेत. आता या सगळ्यांवर नेमकी काळजी कशी घ्यावी? शेतकऱ्यांनी नेमकं शेतात जाताना काय खबरदारी घ्यावी? घराकडे या काळात किंवा शेताकडे साप कशा पद्धतीने आकर्षित होतात, या सगळ्या पार्श्वभूमीवर आपल्या सोबत बोलण्यासाठी रेस्क्यू नाशिक डिव्हिजनचे अभिजित महाले सर आपल्यासोबत आहेत. सर, लोकमत ॲग्रोमध्ये तुमचं स्वागत आहे. धन्यवाद. खरं तर स्नेक बाईटच्या ज्या घटना त्या सातत्याने घडत आहेत, ह्या घटना वाढण्यामागे नेमकं कारण काय आहे? या घटना मुख्यतः आपण बघितलं तर पावसाळा आणि हिवाळा या दरच्या 8 महिन्यांमध्येच वाढतात. कारण या जेव्हा पाऊस सुरू होतो तेव्हा गवत वाढतं आणि तोच पिरियड असतो ज्यावेळेस बऱ्याचशा सापांच्या अंड्यांमधून पिल्लं ही बाहेर निघत असतात आणि शेतीच्या कामांनाही त्या काळात त्या पिरियडमध्ये वेग आलेला असतो. बऱ्याचशा शेतकऱ्यांना साप अशाच पिरियडमध्ये चावतात जेव्हा ते शेतात काम करत असतात किंवा शेतातल्या घरांमध्ये ते झोपत असतात. ज्यावेळेस एखादा शेतकरी एखाद्या झापाच्या घरात वगैरे झोपतो रात्रीच्या वेळेस, तर अशा केसेसमध्ये खूप साऱ्या सर्पदंशाच्या घटना समोर आलेल्या आहेत. तर आपण बघितलं तर हा जो पिरियड आहे हा 8 महिन्याचा जास्त आहे. त्याच्यामुळे आपल्याला विशेषतः ह्याच काळामध्ये काळजी घेणं फार महत्त्वाचं आहे. मोस्टली या ज्या काही घटना आहेत त्या घराच्या आजूबाजूला किंवा शेता बांधावर घडताना आपल्याला पाहायला बरोबर. मिळतं. काय कारण आहे शेता? तुम्ही जर या दिवसातलं बघितलं तर पाणी आपल्या शेतांमध्ये खूप भरलेलं असतं. बऱ्याच वेळा जेव्हा नॉनस्टॉप पाऊस चालू होत असतो त्यावेळेस आपल्या शेतांमध्ये पाणी भरतं आणि आपल्या ज्या बांधाचा भाग असतो ज्याच्यावरून शक्यतो आपली पाऊलवाट जात असते, असा भाग शक्यतो साप त्या ठिकाणी निवडतात. कारण त्या ठिकाणी ते ओले नाही राहत आणि पाणी लगेच त्या ठिकाणून निथरून जात असतं. त्या कारणाने ती ज्या पाऊलवाटा असतात त्या ठिकाणी घोणस, फुरशे किंवा बाकीचे जे विषारी साप आहेत किंवा बिनविषारी सापसुद्धा ते त्या ठिकाणी बसतात. आणि बांधावरती जर तुम्ही बघितलं ज्या ठिकाणी पाऊलवाटा असतात तर त्या ठिकाणी गवताचं प्रमाण हे खूप वाढून जातं. तर अशाच याच्यामध्ये चुकून त्याच्या ठिकाणी पाय पडू शकतो आणि साप अशाच ठिकाणी शक्यतो पावसाळ्यामध्ये शेताच्या आसपास बसणं पसंत करतात. या कोणत्या परिस्थितीत सर्वाधिक धोका असतो शेतकऱ्यांना स्नेक बाईट होण्याचा? तसं बघायला गेलं तर शेतकऱ्यांना बऱ्याचशा म्हणजे वेगवेगळ्या गोष्टींमध्ये सर्पदंशाचा धोका उद्भवू शकतो. जसं मी तुम्हाला सांगितलं की जर आपल्याकडे कुठे याचा भाग आहे म्हणजे भाताची शेती असेल तर भाताच्या शेतीला पाणी हे फार गरजेचं असतं आणि पाण्यांमध्येच दोघी जर समजा साईडचे शेतं असतील आणि मध्ये जर जी पाऊलवाट असेल ज्याच्यावरती जर ती थोडी उंचावर असेल ज्या ठिकाणी पाणी नसेल अशा ठिकाणी साप बसतात. त्या ठिकाणी त्यांना सर्पदंश होऊ शकतात. दुसरं म्हणजे ज्यावेळेस एखादा शेतातला मजूर असो किंवा शेतात काम करणारा व्यक्ती असो, तो शेतातल्या घरामध्ये जेव्हा जमिनीवरती झोपतो, तर जमिनीवरती झोपल्यामुळे काय होत असतं की आपल्याकडचे जे साप आहे त्यांना स्वतःचं टेम्परेचर, आपल्याकडचे म्हणजे कुठलाही साप तुम्ही घ्यायचे, त्यांना स्वतःचं टेम्परेचर कंट्रोल करता येत नाही. जसं तुम्ही आपल्या ह्युमन बॉडीचं जर उदाहरण घेतलं तर आपल्याला जर गरम व्हायला लागलं तर आपल्याला बॉडीला घाम येतो. म्हणजे आपली ही कूलिंग सिस्टीम आपली बॉडी ऑटोमॅटिक चालू करते. तसं सापांना नसतं. सापांचं असं असतं की तुम्ही बघाल उन्हाळ्याच्या दिवसामध्ये साप शक्यतो थंड जागेत तुम्हाला आढळतात किंवा हिवाळ्याच्या दिवसांमध्ये साप तुम्हाला कुठेतरी गरम जागेत आढळतात. तर आपल्या शेताच्या आसपास असलेली घरं किंवा शेतामध्ये असलेल्या ज्या आपण म्हणूया झापाचे घरं असतात ते त्यांच्यासाठी एक कृत्रिम गरम जागा त्या ठिकाणी त्यांना मिळत असते. आणि ज्यावेळेस एखादा शेतकरी जमिनीवरती झोपतो तर जमिनीवर झोपल्यामुळे काय होतं की आपलं जो अंथरूण असतं, गादी किंवा आपलं ब्लँकेट किंवा गोधडी, तो आपला एक प्रकारे गरम जागा त्या ठिकाणी क्रिएट होते. सापांना माहीत नसतं की ही जागा नक्की इथे माणूस झोपलाय किंवा काय. तो स्वतःचं बॉडी टेम्परेचर त्या ठिकाणी कंट्रोल करण्यासाठी किंवा बाहेरच्या थंडाव्यापासून वाचण्यासाठी तो मध्ये येतो आणि माणूस जेव्हा झोपेत कूस बदलतो तर अशा प्रयत्नांमध्ये त्याला सर्पाचा दंश होत असतो. कारण माणूस जेव्हा झोपेत कूस बदलतो, समजा एखाद्या आपल्या उशीच्या जवळ साप येऊन बसलेला असेल तर त्या ठिकाणी तो अंगाखाली दाबला जातो. अशा वेळेस साप सांगणार नाही बाबा रे माझ्या अंगावरून उठतो, त्या ठिकाणी चावतोच. तर रिसेंटली जी चंद्रपूरला घटना घडलेली ती मला वाटतंय की त्यामध्ये असंच या टाईपचं जर गडचिरोली सॉरी यामध्येही याच टाईपचं घटना घडलेली असू शकते की झोपेमध्ये त्यांनी कूस बदललेली असावी आणि त्या सापाने
त्यांना दंश केला असावा. दुसरं म्हणजे आपल्याकडे पावसाळ्यामध्ये वेलांचं प्रमाण फार वाढतं. तर एखादा वेल जर समजा घराला म्हणजे तो निसर्गातून वाढून जर तो घरापर्यंत पोहोचला, खिडक्यांपर्यंत वगैरे, तर अशामध्ये आपल्याकडे साप घरात येण्याचे चान्सेस हे खूप वाढतात. दुसरं म्हणजे या दिवसांमध्ये उंदीर स्वतः म्हणजे सेम उंदीरही शेतामध्ये न राहता आपल्याकडे जिथे ड्राय जागा असते त्या ठिकाणी ते राहतात. आता आपल्याकडे पावसाळ्यामध्ये कलवड जी असते गवऱ्यांची, ती बऱ्यापैकी झाकून ठेवतात, कारण पावसाळ्यामध्ये ते सरपण म्हणून यूज होतं. बरोबर. तर ती एक जागा अशी आहे ज्या ठिकाणी सर्पदंश जास्तीत जास्त आढळलेले आहेत. त्यानंतर बरेच लोक उन्हाळ्यामध्ये जो कोरडा चारा साठवतात त्यालाही प्लास्टिकने झाकून ठेवतात. तर ती जागा अशी आहे जी दमट आहे, ज्या ठिकाणी टेम्परेचर रेग्युलेट सापांना करता येतं, मेंटेन ठेवता येतं. त्याच्यामुळे अशा जागांमध्ये सापाचे दंशही शेतकऱ्यांना बऱ्याचशा ठिकाणी आढळतात. आता सध्या पाऊस असल्यामुळं पाण्याची उपलब्धता आहे शेतकऱ्यांना. बरोबर. पण जेव्हा पाणी नसतं तेव्हा शेतकऱ्यांना पिकांना पाणी भरावं लागतं, मोटरी चालू करावं लागतं. त्यामुळे त्यांना रात्रीच्या वेळी त्यांना शेतात जावं लागतं. बरोबर. रात्रीच्या वेळी नेमकी काय खबरदारी घेतली पाहिजे? रात्रीच्या वेळी हे बघा, आता शेतात पाणी देत असताना शेतकरी शूज तर घालू शकत नाही, कारण ते जड होऊन जातात त्या ठिकाणी. आणि अशा केसेसमध्ये शेतकऱ्यांनी विशेषतः चांगल्या क्वालिटीचे टॉर्च यूज केले गेले पाहिजे. आता आपल्याकडे हँड टॉर्च आहेत, ठीक आहे, हँड टॉर्च आपण वापरतो, पण मला असं वाटतं की आपण जर हेड टॉर्चेस वापरायला सुरुवात केली शेतकऱ्यांनी चांगल्या क्वालिटीचे. हे बघा, सर्पदंश झाल्यानंतर एखादा जीव जातो आणि जीव गेल्यानंतर पश्चाताप होतो. तर ते करण्या अगोदर जर आपण आधीच जर थोडाफार आपण अशा इक्विपमेंटवरती खर्च केला जो आपला जीव वाचू शकेल, तर आपण डेफिनेटली हा जो संघर्ष आहे सापांचा आणि माणसाचा हा कमी करू शकतो. याच्यामध्ये सगळ्यात पहिलं म्हणजे रात्रीच्या वेळेस वावरताना आपण हेड टॉर्च हे कंपल्सरी वापरले पाहिजे. हेड टॉर्च म्हणा किंवा हँड टॉर्च म्हणा. दुसरं म्हणजे एखादी काठी, ज्याला आपण एखादं घुंगरू किंवा काही बांधलं, ठीक आहे, आपल्याकडे नुसतं साप नाहीये, पण आपला प्रेझेन्स जर एखाद्या वन्य प्राण्याला समजला, आपल्याकडे दुसरा एक प्राणी जो आहे बिबट्या आहे, त्याच्यामुळे आपल्याला दोघांपासून संरक्षण आहे. जर आपण त्या ठिकाणी काठी वगैरे जर समजा आपटत गेलो किंवा पुढे चेक करत गेलो, तर आपल्याकडे रस्त्यात एखादा साप बसलेला असेल तर तो आपल्या चाहूल लागून बाजूला जाऊ शकतो. आता चिखलामध्ये किंवा शेतात पाणी देत असताना शक्यतो साप त्या ठिकाणी आढळत नाही, आणि त्या ठिकाणी आपण शेतकरी काही शूज घालून जाऊ शकत नाही, कारण ते वजन त्यांचं चिखल लागल्यामुळे वजन वाढतं. तर मला वाटतंय की हेड टॉर्च वापरणे, पायात चांगले शूज वापरणे आणि हातात एखादी काठी ठेवणे, जेणेकरून आपला पाथवे जो आहे पाऊलवाट ते आपण कंटिन्यू जर आपण स्कॅन म्हणजे पुढचं गवत जर हलवत राहिलो तर एखादं साप बसलेला असेल तर तो त्या ठिकाणून बाजूला निघून जाऊ शकतो. तर ह्या स्टेप्स आपण जर केल्या तर आपण डेफिनेटली शेतात सर्पदंशाचे प्रमाण आपण कुठेतरी कमी करू शकतो. बऱ्याच वेळेस काय होतंय की काही साप आपल्याकडे झाडावरती राहणारे असतात. जर तुम्ही त्र्यंबक किंवा इगतपुरी किंवा भंडारदरा साईडच्या थोड्याशा वेस्टर्न घाटचा कनेक्ट असलेलं जर बेल्ट बघितलं तर आपल्याकडे एक चापडा जातीचं साप आहे, ज्याला आपण इंग्लिशमध्ये बांबू पीट वायपर असं म्हणतो. तर हे साप हायली आर्बोरियल आहे, म्हणजे झाडावरती राहणारे साप आहे. तर काय होतंय की त्यांना हीट पीट्स असतात, जे आपल्या बॉडीची हीट ऍक्च्युली बघत असतात, म्हणजे त्यांच्या थर्मल सेन्सरमधून. तर ज्यावेळेस काय होतंय की एखादा व्यक्ती झाडाखालून जातो, त्या आपल्या डोक्याची हीट त्यांना जाणवते आणि मग त्या ठिकाणी आपल्या डोक्याला सुद्धा सर्पदंश होण्याचे चान्सेस असतात. तर बऱ्याच वेळेस काय असतं की बिनविषारी साप आपल्याकडे झाडावर राहणारे आहेत, जसं की तस्कर राहू शकतो आपल्याकडे, कुकरी नाही, रुखा म्हणून एक साप आहे, रुखई त्याला म्हणतात, तो एक साप आपल्याकडे आढळतो. तर ह्या सापांचे सर्पदंश आपल्या डोक्याला पण होतात. त्याच्यामुळे आपण कॅप घालणं फार गरजेचं आहे, जर तुम्ही अशा ठिकाणी राहत असाल ज्या ठिकाणी समजा द्राक्षाचा बाग आहे, कारण द्राक्षाच्या बागात आपल्याला खाली वाकूनच चालावं लागतं. तर अशा ह्याच्यामध्ये आपण कॅप सुद्धा वापरणं गरजेचं आहे. घराच्या आजूबाजूचा जो आवार आहे, जर आपण घराच्या आजूबाजू गवत पूर्ण स्वच्छ केलं तर आपण सापांना लपण्यासाठी कुठल्याही प्रकारची जागा देत नाही, त्या ठिकाणी साप येणारच नाही. आपले पाऊलवाट स्वच्छ ठेवल्या, त्यानंतर आपल्या घराच्या आसपास जे आपल्या लाकडांना जे सरपण लागतं ते घरापासून 20 ते 25 फूट लांब ठेवून एखादे मेड बनवून जर वरती ठेवलं तर साप त्या ठिकाणी खालची बाजू क्लिअर राहते आणि आपल्याला त्या ठिकाणी साप म्हणजे लपणं आपण त्यांना अवॉइड करू शकतो. साप असेलही, पण आपण त्या ठिकाणी बघणं गरजेचं आहे. जर आपण एखादी गौरी काढतोय, लाकूड काढतोय, तर आपण त्या ठिकाणी चाचपणं गरजेचं आहे की या ठिकाणी एखादा प्राणी आहे का. जर असेल तर तो निघून जाईल. बरोबर. मोस्टली ज्या स्नेक बाईटच्या ज्या घटना आहेत त्या ग्रामीण भागात घडताना आपल्याला दिसून येतात. बरोबर. आणि या स्नेक बाईटच्या संदर्भात अनेक गैरसमज देखील बरोबर. आपल्या लोकांमध्ये दिसून येतात. काय नेमकं त्यावर मत आहे तुमचं? मी जेव्हा आम्ही शाळांमध्ये प्रोग्राम्स घेतो अवेअरनेसचे, त्यावेळेस आम्हाला लोक विचारतात की जर एखाद्या सापाने दंश केला
तर त्या ठिकाणी त्याला दाबून ठेवायचं, त्याला उलटं होऊ द्यायचं नाही किंवा त्याला दात काढू द्यायचे नाही, जेणेकरून लोकांमध्ये असा समज आहे की जर तो उलटा झाला तर अजून विष पसरतं. पण मुळात आपण सापांच्या दातांची रचना जर बघितली तर ती एक प्रकारे बोरीच्या काट्यांसारखी असते, अशी वळलेली. ज्यावेळेस साप त्याचं दात त्याला आपल्या स्किनमध्ये इन्सर्ट करतो, त्याला बऱ्याच वेळेस ते दात निघत नाही. त्यावेळेस साप ती टेक्निक वापरतो आणि असा होऊन ते दात बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो. पण तीच ॲक्च्युली चुकीची पद्धत आहे. कारण ज्यावेळेस एखादा व्हेनमस साप तुम्हाला चावतोय किंवा चावत असेल, त्यावेळेस आपण त्याचे जे व्हेनम ग्लँड्स असतात ते त्याच्या टाळूच्या भागात असतात, डोळ्याच्या वरती. तर ते आपण जास्त दाबतोय आणि त्या दाबल्यामुळे अजून व्हेनम आपल्या बॉडीमध्ये इंजेक्ट होण्याचे चान्सेस जास्त असतात. त्याच्यामुळे ह्या जर एखादा साप चावतोय आणि तुम्ही ते डोकं दाबताय तर ते कृपया करून करू नका. अशा घटना फार रेअर आहेत. कारण साप असं चावताना पटकन चावून बाजूला होतं, आपल्याला काहीतरी डास किंवा असं काटाटोचल्यासारखी जाणीव होते आणि मग त्यानंतर त्रास सुरू होतो. पण आपल्याकडे जे काही साप चावतात आतापर्यंत, ते लोक बघतात की 2 डॉट आहेत की नाही, की 2 डॉट असतील म्हणजे ते विषाचे दात असतील. पण बऱ्याचशा केसेसमध्ये फक्त खरचटलेलं असतं. कारण साप हा अपघाती चावत असतो. जर समजा तुम्ही एखादा दगड उचलताय आणि आपण त्या ठिकाणी आपला हात टाकला, तर आपल्या बोटांची रचना पाल किंवा उंदरासारखी भासते त्यांना. तर अशा वेळेस काय होतं की ते भक्ष्य म्हणून त्या ठिकाणी अटॅक करतात. बऱ्याच वेळेस त्यांचा एक सिंगल दात सुद्धा लागू शकतो, पण त्याच्यातून सुद्धा वेनम आपल्या बॉडीत इंजेक्ट होऊ शकतं. तर ह्या सगळ्या गोष्टी की ज्यांनी म्हणजे सर्पदंश हे होतात, त्याच्यामुळे कुठलाही साप चाव, विषारी असो बिनविषारी असो, जर तुम्ही त्याला ओळखू शकले नाहीत तर तुम्ही फक्त आणि फक्त हॉस्पिटलमध्येच जाणं हे योग्य आहे. तुम्ही जवळपासच्या PSC मध्ये जाऊ शकतात किंवा जर तुम्ही सिटी तुमच्या जवळ असेल तर तुम्ही सिव्हिल हॉस्पिटलला जाऊ शकता. त्र्यंबक किंवा अशा रिमोट एरियामध्ये तुम्ही प्राथमिक आरोग्य केंद्र जास्त त्याच्या ठिकाणी तुम्ही उपचार घेऊ शकतात. एकूणच आपण पाहिलं की सध्या सर्पदंशाच्या ज्या घटना घडत आहेत त्या अनुषंगानं शेतकऱ्यांनी काय काळजी घेतली पाहिजे, आपल्याकडं कोणत्या प्रकारचे विषारी साप आहेत, त्याचबरोबर शेतकऱ्यांनी शेतात जाताना काय काळजी घेतली पाहिजे, या सर्व गोष्टींवर आज आपण महाले सरांसोबत चर्चा केली. लोकमत ॲग्रोसाठी गोकुळ पवार, नाशिक.